सातपूर शहर भीमोत्सव अध्यक्षपदी साईनाथ निकम यांची निवड। गेल्या 45 वर्षांपासून सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव 14 एप्रिल रोजी साजरा केला जात असतो। त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत असते। याच पार्श्वभूमीवर 8 मार्च रोजी सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या 2025च्या अध्यक्षपदी साईनाथ निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी स्वार बाबा नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली। परिसरातील आणि सातपूर शहरातील हजारो नागरिक या बैठकीस उपस्थित होते। यामध्ये या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमॅन आणि छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा होते। ही बैठक आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या बैठकीत सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच आजी माजी अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व मान्यवरांची उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी सातपूर शहर भीमोत्सव समिती नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ निकम यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सवचे पदाधिकारी, भीम महोत्सव कोर कमिटी सदस्य, पीएल ग्रुप सदस्य, गुरु शिष्य जयंती समिती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या। जर याचा काही निर्णय झाला नाही तर कोर कमिटी किंवा चिठ्ठी पद्धत, शक्यता आपण चिठ्ठी पद्धत टाळतो, कोर कमिटी यासाठी निर्णय घेतो। पण मात्र अभिमान वाटतो की एकदा अध्यक्ष निवड झाली की कोर कमिटी आणि जेवढे इच्छुक उभे असतील तेवढे तिथं काय चर्चा झाली ही स्मारकाच्या बाहेर जात नाही, सर्व ताकदीने एकमेकाला मदत करतात। इथला कोण नगरसेवक आहे, कोण नगरसेवक आहे याला महत्व देत नाही आम्ही। जरी 25 वर्ष लोंढे परिवाराचा नगरसेवक असला तरी दीक्षा असेल की मी असेल, भूषण असेल की नानाभाऊ असेल की विकी का असतात, आम्ही पुतळ्याला पहिला हार घालीत नाही। तर पहिला हार घालायचा सन्मान असतो तो जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाला असतो। आणि म्हणून जयंती अध्यक्ष काही नामधारी नसतो। पूर्ण वर्षभरात जेवढे कार्यक्रम येतील, म्हणजे उदाहरणार्थ या वर्षाचा 3 एप्रिल असेल, 11 तारखेचा गुरु शिष्य जयंती असेल, होळीचा महोत्सव असेल, लगेच धुलीवंदन असेल, रंगपंचमी असेल, छत्रपती शिवरायांचा तिथीप्रमाणे जयंती महोत्सव असेल की मोहरम असेल, हे जेवढे सण येतील ह्या महिन्यातले नव्हे पुढच्या महिन्यातले सुद्धा त्याला सुद्धा त्या द्यावं लागले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन मार्च होली आणि धुलीवंदन आहे। उत्तर भारतीय लोक आपल्याकडे बहुसंख्य असल्याने त्यांना आपण मदत करायची, सहकार्य करायचे। ते झाल्यानंतर लगेच मी ह्या महिन्यात सांगतोय, पुढच्या महिन्यात सांगेल, नंतर लगेचच 16 तारीख आहे, लगेच गावची यात्रा आहे। हे सर्व परंपरा आपल्या टिकवण्याबरोबर 3 तारखेला काय असतं सांगायची गरज आहे का? 3 तारखेला सुद्धा सिद्धार्थ चौकात कार्यक्रम असेल। ते झाल्यानंतर 13 तारखेचा असतो। 13 तारखेच्या अगोदर 11 तारीख असते। 11 तारखेचा कार्यक्रम असेल तो आता जर गुरु शिष्याची जयंतीचा कार्यक्रम ठरला नसेल तर तो आपण कार्यक्रम ठरवणार आहोत। जर त्यांनी ठरवला असेल तर आपण 1 तारीख मागे पुढे करणार आहोत, परंतु ती परंपरा आपल्याला कायम टिकवायची। 11 तारीख आपण डोक्यात धरलेली आहे। 13 तारीख ठरवलं नसेल तर जर नसेल तर आपण 11 तारीख त्यांचा सन्मान पहिला आपण त्यांना मोठेपणा देणार आहोत। गुरु शिष्य जयंतीला 1 तारीख आपण मागे पुढे करायची आहे, म्हणून आपण 3 तारीख आपली पहिली फायनल झाली आहे। 11 तारीख जी मागे पुढे होईल ती ठरलेली आहे। 13 तारीख आपल्याला ठरली आहे। 13 तारखेनंतर 14 तारीख सुद्धा आपली त्याच पद्धतीने ठरलेली आहे। 14 तारीख ठरल्यानंतर लगेच परत 22 तारीख आहे, परत 27 तारीख आहे। या सर्व तारखा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे धमाल ही
फुले शाहू आंबेडकरांच्या छत्रपतींच्या विचाराची धमाल तुम्हाला मला करायची आहे. त्या धमाल करण्यासाठी मस्जिद पण परत काय सर्वांनी एकोप्यानं सर्व धर्म ह्या ताकदीनं ह्या हिमतीनं सर्वजन हिताय बहुजन हिताय नाही सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा पद्धतीने आपल्याला कामकाज करायचंय. परत एकदा सांगतो, यावर्षी श्रमिक नगरवाले जे आलेले ते काळजी घेतील ना, आहे ना, काळजी घेतील ना. आपल्या माय माऊल्या असतात तिथं, काय आहे, प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर तुमची जिम्मेदारी आहे ती. विशालराव सर्वांनी विशाल हिरेबरोबर थांबायचंय, ताकदीने थांबायचंय. खऱ्या अर्थानं आज जमलेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांनो, शिवजन्मोत्सवाची समिती, गुरु शिष्य जन्मोत्सवाची समिती, आज अध्यक्षपदाची निवडणूक आहे. आता जर हे तुमच्यात एकमत झालेलं आहे का सर्वांमध्ये? कोण कोण आहे? आम्ही जो निर्णय घेतला तो चालेल ना 5 मिनिटात? कारण की आता तर सर्व आज महिला दिन आहे, त्यांना बसवून ठेवलेले आहे. 5 मिनिटात त्यांच्या हस्ते हार घालून अध्यक्ष फक्त अध्यक्षवरती जाईल. लक्षात ठेवायचं, जो पण निर्णय राहील तुम्हाला मान्य राहील ना. काय रे कुठे अध्यक्ष? हे तू सई सर्वे ते रागात का करू राहिले? चला कमिटी वाले कुठे? भाऊ बस मी असं कुठे? भारतभाई गांगुडे यांचंही स्वागत, सर्व टीमचंही स्वागत. चला कमिटी वाले 5 मिनिटं जा आणि निर्णय घ्या. चला पटापट, चला लवकर, राहुलला जायचंय. या अध्यक्ष निवडीच्या स्पर्धेत जात पात धर्म कर्म न पाहता आपण त्या अध्यक्षाला व स्वतःही अध्यक्ष मानून उद्याच्या जयंतीसाठी सज्ज व्हायचंय. व आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी एकमेकांना मदत करून सर्वांनी या कार्यक्रमासाठी जी मेहनत करायची आहे त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हायचंय. व ज्या कुणाच्या जशा सूचना असतील त्या सूचना ऐकून त्यात काय कृती करता येईल ते करून व सर्वप्रथम आपण आपल्या माय माऊलींना येणाऱ्या कार्यक्रमामध्ये त्यांना सर्वांना आपण आपल्याला शिकवलंय की जातीवादात तुम्ही अडकू नका, तुम्ही तुमच्या उन्नतीकडे चला. तुम्ही उन्नतीकडे जाऊन जजोरकर साहेब, महाजन साहेब, नागरे सर ना, काही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही फक्त दलित समाजाला आरक्षण दिलं? भारतीय घटना जी लिहिली ही काय एका जातीसाठी लिहिली का? एका माणसासाठी लिहिली का? कुठल्या धर्मासाठी लिहिली? कुठल्या जातीसाठी लिहिली? नाही. माणसाने माणसाला चांगलं जगता यावं, प्रत्येक माणसाने स्वतःचा स्वाभिमान त्या ठिकाणी ठेवावा आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याचा अधिकार मिळावा, याच्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना आपल्या सगळ्यांना दिली. त्या महामानवाच्या जयंतीत तुम्ही आम्ही सगळेच पाहिजे ना, यारे यारे सारे जण. आणि नानाजी जसं शिवजन्मोत्सव सोहळ्यात 100 ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.